बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर यांनी UPSC परीक्षेमध्ये दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 155वा रँक मिळवत IAS होण्याचा मान मिळवला आहे। डॉक्टर श्रीकृष्ण यांनी हालाकीच्या परिस्थितीमध्ये MBBS पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत UPSC परीक्षेची तयारी केली होती। त्यांचे प्राथमिक शिक्षण जळगाव येथील दी न्यू इरा हायस्कूल या ठिकाणी झालं असून जळगाव जामोद तालुक्यात ते पहिलेच IAS झाल्यामुळे संपूर्ण जळगाव वासियांकडून त्यांच्या वती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। श्रीकृष्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष यांनी। नमस्कार, आपलं प्राथमिक शिक्षण कुठून झालं? मी मूळचा जळगाव जामोदचाच आहे। माझं प्राथमिक शिक्षण इथं दी न्यूरा हायस्कूल जळगाव जामोद 1ली ते 10वी इथंच झालंय। 11वी 12वी मी अकोल्याला केली RLT कॉलेजमध्ये। त्यानंतर मी MBBS केलंय इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथून। बाकीचा तुमचा म्हणजे शैक्षणिक प्रवास कसा झाला? मला लहानपणीपासूनच सिव्हिल सर्व्हिसेसची आवड होती। मला UPSC करायचं होतं, त्यामुळे मग मी MBBS नंतर MD साठी प्रवेश न घेता मी UPSCच्या तयारीला चालू केलं आणि सोबत जॉब करत करत पुण्याला मी ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब करत होतो। सोबत अभ्यास करत मी ही एक्झाम दिली। मागच्या वर्षी पण मी मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो, पण काही कारणास्तव माझं फायनल सिलेक्शन झालं नाही। यावर्षी मी परत एकदा ट्राय मारला आणि माझा यावर्षी देशामध्ये 155वा रँक आलेला आहे आणि त्यानुसार मला IAS मिळून जाईल। मी म्हणेल आर्थिक परिस्थिती हालाकीचीच होती। बाबा चावडीवरून जळगावला शिफ्ट यासाठी झाली की काहीतरी नोकरीच्या शोधात आले होते। त्यांनी सूतगिरणीमध्ये कर्मचारी म्हणून नोकरी स्टार्ट केली होती। त्यानंतर त्यांनी दुग्ध व्यवसाय चालू केला आणि शेवटी त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेस मला सांगायला आनंद होईल की ते सूतगिरणीचे संचालक होते। तर हालाकीच्या परिस्थितीमधूनच आम्ही पूर्ण शिक्षण केले। मला 4 बहिणी आहेत, त्यापैकी 2 टीचर आहेत आणि 2 शिक्षिका आहेत, 2 डॉक्टर्स आहेत। तुमचं हे जे शिक्षण चालू होतं यामध्ये तुम्हाला म्हणजे कसा अनुभव आला? टफ अनुभव आला कसा? म्हणजे किती रँक आली आहे तुमची आता यावेळी? माझी रँक देशामध्ये 155वी आलेली आहे आणि मी म्हणेल की UPSC आहे टफ, एक्झाम तर टफ आहे, पण तुमच्या ब्रिलियन्सपेक्षा ते तुमचा पेशन्स चेक करते की तुम्ही किती खडतर परिस्थितीला किती संयमाने सामोरे जाताय। यामध्ये कुठं पण तुम्हाला थोडंफार मागे पुढे झालं आणि तुम्हाला फेल्युअर येईल। तुम्हाला 0 पासून, हा सापशिडीच्या खेळासारखा खेळ आहे। कुठं पण तुम्ही हारले तर तुम्हाला 0 पासून स्टार्ट करावं लागेल। तर मी म्हणेल की तुमच्या शैक्षणिक बौद्धिक पातळीपेक्षा हे तुमचा संयम खूप जास्त चेक करते। जे UPSCच्या परीक्षेला जातात तर त्यांना तुम्ही काय सांगाल? समजा ते नैराश्यातही जातात काही जण, हे लवकर क्रॉस करू म्हणजे हे क्रॉस करू शकत नाही, हे जे UPSCची परीक्षा आहे ती, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी हेच म्हणेल की UPSCलाच जग मानून घ्यायला नाही पाहिजे। जसं माझं पण असं होतं की UPSC झालं तर ठीक, नाही झालं तर माझ्याकडे MBBSची डिग्री होती। मी माझं मेडिकल ऑफिसर किंवा MD वगैरे केलं असतं। तर एक प्लॅन बी तुमचा रेडी असला पाहिजे। UPSCच तुमचा प्लॅन A, प्लॅन बी नसायला पाहिजे। तुमचा प्लॅन बी असायला पाहिजे, जर UPSC नाही झालं तर दुसरं काय करायचं। त्याचप्रमाणे मी म्हणेल की जेव्हा तुमचा खडतर प्रवास चालू असतो तेव्हा तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट खूप जास्त इम्पॉर्टंट असतो। मला माझ्या फॅमिलीने खूप जास्त सपोर्ट केला होता। जेव्हा माझं आधी झालं नाही मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला, माझ्या फॅमिली भक्कमपणे माझ्या मागे उभी राहिली की तू परत एकदा दे, तू होशील, नक्की ट्राय होशील। तर ह्या 2 गोष्टीच मी सांगू शकेन। श्रीकृष्ण यांच्या वडिलांनी सूतगिरणीमध्ये कामगार म्हणून काम करत त्यांच्या 2 मुलींना डॉक्टर, एका मुलीला शिक्षिका तसेच मुलगा श्रीकृष्ण यांना MBBS केले। त्यानंतर डॉक्टर श्रीकृष्ण यांनी पुण्यामध्ये मेडिकल ऑफिसरची नोकरी करताना जिद्दीने सेल्फ स्टडी करत UPSC परीक्षेची तयारी केली आणि दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये 155वा रँक मिळवत IAS पदापर्यंत मजल मारली। त्यांनी मिळवलेल्या यशाने जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला। माझा मुलगा श्रीकृष्ण श्रीराम सुशीर याने प्राथमिक शिक्षण 1ली ते 10वी पर्यंत जळगाव जामोद येथे केले आणि 11वी ते 12वी अकोला येथे नीटची परीक्षा दिली व त्या परीक्षेमधून त्याचे MBBS करता सिलेक्शन झाले आणि त्याचे वैद्यकीय शिक्षण नागपूर येथे पूर्ण झाले। तर माझं मत होतं की तू MBBS कर। त्याने माझ्या आग्रहाखातर ते MBBS शिक्षण पूर्ण केले आणि नंतर त्याचे मत होते की मी UPSCची परीक्षा पूर्ण करेल। ते त्यानं पूर्ण करून दाखवले। मला त्याचा पूर्ण अभिमान आहे। आम्ही खूप खुश आहोत। तर त्याला
UPSC परीक्षेमध्ये 155 रँक मिळाली, त्याचा सर्व स्तरातून गौरव होत आहे. श्रीकृष्ण सुशीर यांच्या दुसऱ्या भगिनी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की बंधू जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत, त्यांच्या काय भावना आहेत. माझा भाऊ श्रीकृष्ण हा संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यामधून पहिला जिल्हाधिकारी झाल्याचा मान आमच्या घराला मिळाला, म्हणजे माझ्या भावाला मिळाला. त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. आणि त्याच्यामुळे काय म्हणजे इतर मुलांना सुद्धा याच्यामुळे प्रेरणा मिळेल की नाही, म्हणजे श्रीकृष्ण जर करू शकतो तर इतर मुलं सुद्धा ते करू शकतात. हा मुलांना म्हणजे प्रेरणास्थान होईल, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे सांगायचं तर माझ्या वडिलांनी शून्यातून सर्व हे निर्माण केलेलं आहे. आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ, पण त्यांनी मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही तेवढंच हे दिलं की बाबा तुम्हाला जे बनायचं ते बना तुम्ही. कधीच त्यांनी असं मुलगा मुलगी भेद वगैरे करून काही आम्हाला कमी पडू, फ्रीडम दिलाय तुम्हाला फुल. तुम्हाला जे निवडायचं ते निवडा. आणि एवढंच नाही तर शून्यातून विश्व निर्माण केलं, म्हणजे त्यांना असं आमची म्हणजे शैक्षणिक पण घरी काही अशी कंडिशन नव्हती आणि आर्थिक सुद्धा, पण तरी सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टीवर त्यांनी पण मात केली माझ्या वडिलांनी, आणि आम्हाला पण चांगलं सुशिक्षित बनवलं. त्याच्यामुळे त्यांचे पण खूप आमच्यावर उपकार आहेत. आणि सोबतच आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे आमची सुद्धा त्याच्यामध्ये मेहनत आहे. आणि या सर्वांमध्ये माझे आई वडील यांचं सगळं श्रेय आहे असं मी म्हणते.